जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हॅल्युएशन रिझल्ट जे डिक्लेअर झालेले आहे त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. म्हणजे हाऊ टू चेक रिझल्ट, रिव्हॅल्युएशन रिझल्ट अँड व्हॉट इज द नेक्स्ट प्रोसेस. म्हणजेच रिव्हॅल्युएशन निकाल तुम्हाला कुठे पाहता येणार आहे आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करावी लागणार आहे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळं कोणताही मनात प्रश्न येण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आणि इतर महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेळोवेळी फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन त्याबद्दलच्या काही तांत्रिक अडचणी तसेच काही महत्त्वाच्या नवीन अपडेट आपण त्या वेळेस ते व्हिडिओ करून आपण दिलेले आहे. त्यामुळं फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन बाबतीत काही जर शंका असेल तर निश्चित आपण आपले फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या रिलेटेडच्या जे काही व्हिडिओ आहे त्या तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर चला तर मग सुरुवात करूया आपण आता रिव्हॅल्युएशन रिझल्ट कशा पद्धतीने चेक करायचा. तर बघा, सगळ्यात प्रथम तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी तुम्हाला इथे लेफ्टला ॲडमिशनच्या इथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. एक्झाम सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा विंडो तुम्हाला समोर बघता येईल. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला 5 नंबरला रिझल्ट हा टॅब दिसेल. या रिझल्ट टॅबवर क्लिक करा. रिझल्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या पद्धतीचा विंडो दिसेल, जिथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, व्ह्यू पास लिस्ट फॉर एक्झामिनेशन आणि रिव्हॅल्युएशन रिझल्ट या पद्धतीचा टॅब तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आपल्याला रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट चेक करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन रिझल्टवरती क्लिक करणार आहोत. त्या क्लिक केल्यानंतर आज दिनांक जे काही आहे ती आहे जवळजवळ 19/7/2024 आहे. म्हणजे हे शैक्षणिक वर्ष 2023-24चे जे काही निकाल आहे ते आत्ता या ठिकाणी बघता येत आहे. तर या ठिकाणी आज 19 जुलै 2024 रोजी जे काही निकाल जाहीर झालेले आहे त्यापैकी BE 2019 पॅटर्नमधील मेकॅनिकल आहे, BSc बायोटेक्नॉलॉजी आहे, हे सर्व TYचे विद्यार्थी आहे आणि अंतिम वर्ष BEचे विद्यार्थी आहे. त्यानंतर BBA आहे 2019 पॅटर्न, BBA IB 2019 पॅटर्न आहे, BCom 2019 पॅटर्न आहे आणि BCA सायन्स 2019 पॅटर्न आहे. आता बघा, यामध्ये जेही इथे सब्जेक्ट्स दिलेले आहे, जे सब्जेक्ट तुम्हाला इथे शो होत आहे, फक्त आणि फक्त त्याच अभ्यासक्रमाचा काय झालेला आहे, निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. आता जसं एक्झाम्पल एखादा विद्यार्थी म्हणेल की सर याच्यामध्ये 362 ॲडव्हान्स अकाउंटिंग हा विषय दिसत नाही, अजून निकाल जाहीरच झालेला नाही, त्याच्यामुळं किंवा तो पेपरचं तपासणी वगैरे चालू असेल म्हणून तो या ठिकाणी दाखवलेला नाही आहे. तर तुम्ही ज्या विषयासाठी फोटोकॉपीला अप्लाय केला तो विषय या ठिकाणी दिसत असेल तरच त्याचा निकाल काय झालेला आहे, जाहीर झालेला आहे. आता जसं की मला इथे BCA सायन्सचा एक निकाल बघायचा आहे, तर त्याकरता इथे उजव्या बाजूला व्ह्यू रिझल्ट म्हणून तुम्हाला टॅब दिसेल. त्या टॅबवरती काय करा, क्लिक करा. ओके, त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन रिव्हॅल्युएशन रिझल्टमध्ये सिलेक्ट एक्झामिनेशन BCA सायन्सच दिसून येईल. त्यानंतर इथे सर्च बायमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे सीट नंबर आणि दुसरा आहे PRN नंबर. ओके, जे आज पर तुमच्या हॉल तिकीट आहे ते तुम्ही चेक करा. जसं की मी या ठिकाणी मला PRN नंबर चेक करायचा, तर मी PRN नंबर या ठिकाणी एंटर करेन. ओके, PRN नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी PRN नंबर सिलेक्ट केल्यावर एंटर PRN नंबरच्या ठिकाणी मी 10 डिजिटचा PRN नंबर शेअर करणार आहे किंवा एंटर करणार आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करणार आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे मला सीट नंबर दिसेल, PRN नंबर दिसेल, नेम ऑफ स्टुडंट दिसेल आणि राईट हँड साईडला इथे मला उजव्या बाजूला रिझल्ट म्हणून टॅब दिसणार आहे. सो मला निकाल बघायचा आहे म्हणून या रिझल्ट बटनावर मी क्लिक करेन. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती दिसून येईल. जसं सब्जेक्ट कोड 501, सब्जेक्ट नेम आहे BCA 351, DSc फर्स्ट, प्रोग्रामिंग इन जावा आणि इथे ऑप्टेन मार्क्स, नंतर चेंज आणि रिमार्क दाखवलेला आहे. ऑलरेडी या स्टुडंटला जेवढे मार्क फोटोकॉपीमध्ये दाखवलेले होते किंवा एक्झामिनरनी चेक केलेले होते त्यामध्ये जेवढे मार्क्स दाखवलेले आहे तेवढेच मार्क्स आत्ता या ठिकाणी दिसणार आहे आणि रिमार्कमध्ये इथे नो चेंज आलेला आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय दाखवलेलं आहे, इथे नो चेंज दाखवलेला आहे. किंवा बघा, जिथे तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केला त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच जिथे डाउनलोड फोटोकॉपी म्हणून ऑप्शन होतं त्या ठिकाणी देखील तुम्हाला काय होतील याचे मार्क बघायला भेटणार
आहेत. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फोटोकॉपीचे जे काही मार्क्स आहे रिव्हॅल्युएशनचे ते या ठिकाणी चेक करू शकता. आता जर का एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क अनचेंज झाले, किंवा चेंज झाले, बदल झालेला आहे, तर त्याला पुढे काय करायचं, म्हणजे कदाचित असं सुद्धा येऊ शकतं की एखादा विद्यार्थी एखाद्या 2 मार्कावरून राहिलेला असेल आणि आता त्याचे मार्क वाढलेले असतील, म्हणजे तो त्या विषयामध्ये पास झालेला असेल, तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. याच पेजच्या लास्ट लाईनला बॉटमला दाखवलेली इम्पॉर्टंट नोट सांगितली. द रिझल्ट होस्टेड हिअर विल बी अवेलेबल अप टू 15 ते 30 दिवस फ्रॉम दी डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन. म्हणजे इथे तुमचा जो काही निकाल जाहीर झालेला आहे तो तुम्हाला 15 ते 30 दिवसानंतर अवेलेबल होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. सो द स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू गेट इट डाउनलोडेड और प्रिंट आउट फॉर देअर कन्व्हिनियन्स. मग स्टुडंटनी ते काय करायचे आहे, इथले रिझल्ट हे डाउनलोड करून ठेवायचे किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल किंवा याची प्रिंटआउट घेतली तरी चालेल. पुढची अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे, काळजीपूर्वक बघा. इम्पॉर्टंट नोट, द रिझल्ट डिस्प्ले अबोव आर ॲज सबमिटेड बाय दी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन पुणे युनिव्हर्सिटी. ओके, जो काही निकाल जाहीर झालेला असतो तो काय करायचा आहे, कंट्रोलर ऑफ एक्झामिनरला सबमिटेड करणार आहे. सो प्लीज सेंड एनी इन्क्वायरीज रिगार्डिंग द रिझल्ट अँड एक्झाम टू coe@unipune.ac.in. तुम्हाला काही रिव्हॅल्युएशन रिझल्टबाबत काही क्युरी असेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या एक्झाम सेल थ्रू इथे coe@unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला काय करायचं आहे, या मेलवरती मेल करायचा आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, जो काही रिझल्ट वगैरे डिक्लेअर होणार आहे तो कंट्रोल ऑफ एक्झामिनरकडे काय होणार आहे ते सबमिटेड करणार आहेतच. सो या पद्धतीने रिझल्ट रिलेटेड तुम्हाला महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क करा, जेणेकरून तुमच्या मनातील ज्या काही शंका आहे त्या निश्चित तुमच्या दूर होणार आहे. तर निकाल जाहीर झाल्यानंतर जर का त्यामध्ये मार्क चेंज असेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील एक्झाम सेलला कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून अपडेटेड जी काही रिझल्टची प्रिंटआउट आहे ती घेण्यासाठी विद्यापीठाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसामध्येच तुमचा निकाल अपडेट होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला देखील संपर्क साधू शकता. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण रिव्हॅल्युएशन रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, रिव्हॅल्युएशन रिझल्ट कुठे बघता येईल, कशा पद्धतीने बघता येईल याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. कृपया सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. नुसतं सहभागी होऊन उपयोग नाही, त्यामध्ये वेळोवेळी जे काही मेसेज शेअर केले जातात, इमेजेस शेअर केले जातात ते काळजीपूर्वक बघत चला. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.